क्रमांक 7. रक्षेसाठी संघर्ष. तथागतांच्या देहाला अग्नीने भस्मसात केल्यानंतर कुशीनाराच्या मल्लांनी रक्षा व अस्थी गोळा केल्या व सभागारात त्या ठेवून भाले व धनुष्यांचा त्यांच्या भोवती कोट केला. कोणी त्या सर्व किंवा त्याचा अंश चोरू नये म्हणून तेथे पहारा बसवला. सप्ताहापर्यंत नृत्य, गायन, वादन, पुष्पमाला व सुगंध इत्यादी उपचारांनी मल्लांनी त्या रक्षा अस्थींना मान सन्मान व आदरांजली अर्पण केली. मगध देशाचा राजा अजातशत्रू यांच्या कानी आले की तथागतांचे कुशीनारा येथे परिनिर्वाण झाले. त्याने मल्लाकडे दूत पाठवला आणि तथागतांच्या अवशेषाचा थोडा अंश मिळावा म्हणून विनंती केली. याचप्रमाणे वैशालीच्या लिच्छवियांकडून, कपिलवस्तूच्या शाक्यांकडून, अहकप्पांच्या वल्लियांकडून, रामग्रामच्या कोलियांकडून आणि पावाच्या मल्लांकडून दूत आले. अस्थीचा हिस्सा मागणारा वेठदीपाचा एक ब्राह्मणही होता. एवढा मागण्या आलेल्या पाहून कुशीनाराचे मल्ल म्हणाले, तथागतांचे परिनिर्वाण आमच्या गावात झाले. तथागतांच्या अवशेषाचा अंशही आम्ही कुणाला देणार नाही. त्याच्यावर फक्त आमचाच हक्क आहे. परिस्थिती चिघळत चाललेली पाहून द्रोण नावाचा एक ब्राह्मण मध्यस्थीसाठी पुढे आला. तो म्हणाला, माझे 2 शब्द ऐका. द्रोण म्हणाला, ज्या तथागतांनी आपणास संयमाचे शिक्षण दिले त्याच नरवराच्या अस्थीच्या हिश्श्यासाठी संघर्ष, रक्तपात आणि युद्ध व्हावे हे अनुचित होय. आपण सर्वांनी एकमताने, मित्रत्वाने व दिलजमाईने अस्थीचे सारखे 8 हिस्से करण्याचे ठरवावे आणि प्रत्येक राज्यात त्यावर स्तूप उभारावे की जेणेकरून त्या ठिकाणी त्यांची पूजा जनतेला करता येईल. कुशीनाराच्या मल्लांनी मान्यता दर्शविली आणि ते म्हणाले, हे ब्राह्मणा, तू या अवशेषांचे सारखे 8 हिस्से करून सुयोग्य वाटणी कर. ठीक आहे, द्रोणाने संमती व्यक्त केली. नंतर त्याने तथागताच्या अवशेषांचे सारखे 8 हिस्से केले. हिस्से करून झाल्यावर द्रोण म्हणाला, मला हे रक्षापात्र द्याल तर त्यावर मीही एक स्तूप बांधून काढीन. सर्वांनी ते पात्र त्याला देण्यास मान्यता दर्शवली. अशा रीतीने तथागतांच्या अस्थी रक्षेची विभागणी झाली आणि संघर्ष शांतीने आणि सलोख्याने मिटला. क्रमांक 8. बुद्ध भक्ती. या घटना घडण्याचे स्थान श्रावस्ती. त्यावेळी पुष्कळसे भिक्खू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात दंग होते. 3 महिन्यात चिवर तयार झाले की तथागत यात्रेला निघतील असे त्यांना वाटले. त्यावेळी इसिदत्त आणि पूर्ण या नावाचे 2 राज अधिकारी काही कामानिमित्त साधुका येथे राहिले होते. त्यांना असे कळले की पुष्कळसे भिक्खू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात दंग आहेत. 3 महिन्यात चिवर तयार झाले की तथागत यात्रेला निघतील असे त्यांना वाटले. तेव्हा इसिदत्त आणि पूर्व यांनी एका माणसाला रस्त्यावर उभे राहण्यास सांगितले. त्यांना सांगितले, जेव्हा भगवान अहर्त सम्यक संबुद्ध तुला येताना दिसतील तेव्हा धावत येऊन आम्हाला कळव. 2-3 दिवस त्या माणसाने तेथे राहून त्यांची प्रतीक्षा केल्यानंतर त्याला दूरवरून तथागत येताना दिसले. धावत येऊन त्याने इसिदत्त आणि पूर्ण याला सांगितले, भगवान अहर्त सम्यक संबुद्ध येत आहेत. आपल्याला जे काही करायचे असेल ते करावे. तेव्हा इसिदत्त आणि पूर्ण हे राज अधिकारी तथागतांना सामोरे गेले आणि त्यांच्या समीप गेल्यावर त्यांनी तथागतांना अभिवादन केले व ते तथागतांच्या मागून पावले टाकत चालू लागले. नंतर तथागत राजमार्ग सोडून बाजूला गेले. तेथे एका वृक्षाखाली त्यांच्यासाठी सिद्ध करण्यात आलेल्या आसनावर ते बसले. इसिदत्त व पूर्ण यांनी त्यांना अभिवादन केले व ते एका बाजूला बसले. बसल्यावर ते तथागतांना म्हणाले, भगवान,
आम्हाला जेव्हा समजले की आपण श्रावस्ती सोडून कौशल देशात यात्रेसाठी चालला आहात, तेव्हा तथागत आमच्यापासून दूर जाणार या विचाराने आम्ही पुन्हा विवश व खिन्न झालो. भगवान आणि आम्हाला जेव्हा समजले की तथागत कौशल सोडून मल्ल जाणार आहेत, नव्हे गेलेही, तेव्हा आम्ही निराश व खिन्न झालो. भगवान पुन्हा आम्ही ऐकले की तथागत मल्लदेश सोडून वज्जी देशात जाणार आणि ते गेलेही. ते वज्जी देश सोडून काशीला जाणार आणि ते गेलेही, की ते काशी सोडून मगध देशात यात्रेला जाणार आणि ते गेले. तेव्हा तथागत आमच्यापासून दूर चालले म्हणून आम्ही निराश व खिन्न झालो. पण भगवान आम्हाला जेव्हा समजले की तथागत मगध सोडून काशीला येणार आणि ते तसे निघाले, तेव्हा आम्हाला आनंद झाला आणि आमचे हृदय उचंबळून आली की तथागत आमच्याजवळ आले. आणि जेव्हा आम्ही ऐकले की तथागत काशीमध्ये संचार करत आहेत, तेव्हा आम्हाला तसाच आनंद झाला. नंतर तथागतांची काशी ते वज्जी आणि वज्जी ते मल्लदेश आणि मल्लदेश ते कौशलपर्यंतचा संचाराने तसे वर्णन करून ते म्हणाले. पण भगवान जेव्हा आम्ही ऐकले की तथागत कौशल देशाहून श्रावस्तीच्या दिशेने संचारास निघाले, तेव्हा तथागत आमच्या अगदी समीप येणार म्हणून आम्हाला आनंद झाला व आमची हृदये उचंबळून आली. जेव्हा आम्ही ऐकले की तथागत श्रावस्तीमध्ये अनाथपिंडकाच्या जेतवन विहारात वस्तीला राहिले आहेत, तेव्हा तथागत आमच्या निकट आहेत याचा आम्हाला आनंद होऊन आमची हृदये उचंबळून आली. अष्टम खंड, बुद्धांचे व्यक्तिमत्व. भाग पहिला, बुद्धांचे व्यक्तिमत्व. भाग दुसरा, बुद्धांची मानवता. भाग तिसरा, बुद्धांची आवड नावड. भाग पहिला, बुद्धांचे व्यक्तिमत्व. क्रमांक 1, बुद्धांची देहाकृती. त्यांच्या सर्वत्र वर्णनांवरून असे कळते की तथागत हे आकर्षक स्वरूपाचे पुरुष होते. त्यांची देहाकृती ही सुवर्ण पर्वताच्या शिखराप्रमाणे होती. ते उंच आणि सुदृढ असून त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक होते. त्यांचे आजान बाहू व सिंहगती, त्यांचे वृषभस नेत्र आणि सुवर्णकांती, त्यांची भरदार रुंद छाती सर्वांना आकर्षित करीत असे. त्यांच्या भुवया, कपाळ, तोंड, डोळे, देह, हात, पाय आणि त्यांची गती, त्यांचा जो देहविशेष कोणाच्या दृष्टिक्षेपात येईल त्या त्या अवयवांवर दृष्टी खिळून जाई. ज्याने कोणी त्यांना पाहिले असले त्याच्यावर त्यांच्या तेजाचा, सामर्थ्याचा आणि त्यांच्या सर्वोत्तम सौंदर्याचा प्रभाव पडत असे. त्यांचे दर्शन होताच अन्यत्र जाणारा खिळून उभा राही. जो उभा आहे तो त्यांच्या मागे चालू लागे. जो हळूहळू आणि शांतपणे चालत असे तो जलद धावू लागे आणि जो बसलेला असे तो एकदम उभा राही. जे त्यांच्या दर्शनार्थ येत त्यापैकी काही हात जोडून त्यांना अभिवादन करत, काही आदराने नतमस्तक होत, काही स्नेहार्द शब्दांनी त्यांच्याशी संभाषण करत, कोणी आदर व्यक्त केल्याशिवाय निरोप घेत नसे. सर्वांना त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर वाटत असे. स्त्रिया आणि पुरुष सर्व त्यांचे भाषण श्रवण करण्यास उत्सुक असत. त्यांची वाणी अत्यंत मधुर, गंभीर, आकर्षक, कंपनात्मक आणि सुस्पष्ट अशी होती. त्यामुळे त्यांचे भाषण हे जणू दिव्य संगीतासारखे वाटायचे. त्यांचा स्वर ऐकणाऱ्यास आश्वासनपूर्ण वाटे आणि त्यांचे रूप पाहणाऱ्यास पूज्य भाव वाटे. त्यांचे व्यक्तिमत्व त्यांना लोकनेता होण्यासच नव्हे तर आपल्या अनुयायांची हृदयदेवता होण्यासही पुरेसे होते. जेव्हा ते बोलत तेव्हा श्रोते सहजच जमत असत. ते काय बोलत याला विशेष महत्त्व नसे, पण ते बोलत तेव्हा ऐकणाऱ्याच्या भावना हेलावून जात आणि त्यांची मने आपल्या इच्छेप्रमाणे वळली जात. श्रोत्याच्या मनावर त्यांच्या शब्दाचा एवढा प्रभाव पडे की जे काही ते सांगत ते सत्य आहे एवढेच नव्हे तर तो मुक्तीचा एकमेव मार्ग आहे अशी त्यांची खात्री होई.
त्यांचे भाषण ऐकणाऱ्यांना गुलामांना स्वतंत्र करण्याचे सामर्थ्य असणारे सत्य त्यांच्या शब्दात असल्याची जाणीव होई. जेव्हा ते स्त्री पुरुषांबरोबर बोलत तेव्हा त्यांचे गंभीर रूप लोकांच्या मनात आदराची भावना निर्माण करत असे आणि त्यांचा मधुर स्वर त्यांना आश्चर्यचकित व हर्षनिर्भर करीत असे. डाकू अंगुलीमाल आणि अळवीचा नरमांसभक्षक यांना धर्मदीक्षा देणे दुसरा कोणाला साध्य झाले असते काय? राजा प्रसेनजीत व राणी मल्लिका यांचे एका शब्दाने सख्खे करून देणे दुसरा कोणाला जमले असते काय? कोणावर त्यांचा प्रभाव एकदा पडला की तो त्यांचा कायमचा अंकित होत असे. इतके त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक होते. क्रमांक 2. प्रत्यक्ष पाहिलेल्यांची साक्ष. भगवान बुद्धांना त्यांच्या जीवनकालात ज्यांनी पाहिले किंवा ज्यांना ते भेटले त्यांचे मत परंपरागत समजुतीचे समर्थन करतात. साल नावाच्या एका ब्राह्मणाची अशी साक्ष काढता येईल की भगवान बुद्धांना समोर प्रत्यक्ष पाहून त्याने त्यांच्या गौरवार्थ अशा भावना व्यक्त केल्या. भगवानांच्या समोर आल्यावर अभिवादन करून तो ब्राह्मण बसला. त्यावेळी महापुरुषाची 32 लक्षणे त्यांच्या ठायी आहेत किंवा काय यासाठी त्याने त्यांच्या देहाचे निरीक्षण केले आणि त्याला ती आढळलीही. ही 32 लक्षणे असल्याची खात्री झाल्यावर त्यांना संबोधी प्राप्त झाली आहे किंवा नाही याबाबत त्यांना संदेह वाटला नाही. पण त्यांना स्मरले की बुद्ध ब्राह्मण किंवा आचार्य प्राचार्य यांच्या मते जे अहर्त व सम्यक संबुद्ध असतात त्यांची स्तुती केल्याने ते प्रकट होतात. म्हणून खालील शब्दांनी त्यांनी त्यांची स्तुती करण्याचे योजिले. भगवान आपला देह निर्दोष आहे, परिपूर्ण आहे, आकर्षक आहे, सुवर्णवर्णी आहे. आपले दात चमकदार आहेत. महापुरुषांच्या ठायी असणाऱ्या प्रत्येक लक्षण या सुविकसित देहात प्रतीत होत आहेत. स्पष्ट दृष्टी, सुंदर, उच्च आणि सरळ देहयष्टी असणारे आपण आपल्या अनुयायात सूर्याप्रमाणे तळपणारे आहात. आपण इतके आनंदी सुवर्णवर्णी असून आपले तारुण्य एखाद्या गृहहीन श्रवणाप्रमाणे का फुकट घालवित आहात? आपण चक्रवर्ती नरेशाप्रमाणे थाटामाटाने संचार केला पाहिजे. आपली राज्यसत्ता राजसमुद्रापर्यंत असली पाहिजे. अभिमानी राजे तुमच्या पदरी ग्रामप्रमुख म्हणून असायला पाहिजेत. सार्वभौम चक्रवर्ती नरेशाप्रमाणे अखिल जगताचे शाश्वते म्हणून आपण असायला पाहिजेत. आनंदाने वर्णन केल्याप्रमाणे तथागतांची देहकांती इतकी निर्मळ आणि तेजपुंज होती की त्यावर सुवर्णवर्णी वस्त्राची जोडी ठेवली की क्षणात ती फिकट वाटू लागे. तथागतांच्या विरोधकांनी त्यांना टेकणापोर असे म्हटले. त्यात नवल कसले. क्रमांक 3. त्यांचे नेतृत्व सामर्थ्य. संघाला कोणी अधिकृत नेता नव्हता. तथागतांचाही संघावर काही अधिकार नव्हता. संघ ही एक स्वायत्त संस्था होती. तर मग संघ आणि त्यांचे सदस्य या बाबतीत तथागतांचे स्थान काय होते? सकलुदाई व उदाई यांची साक्ष उपलब्ध आहे. एकदा भगवान राजगृहातल्या वेळुवनात वास्तव्यास होते. एके दिवशी सकाळी भिक्षाटनासाठी भगवान राजगृहात गेले. पण नेहमीपेक्षा फार अगोदर आल्याने जाणून पारिवाज्यकारामात सकुलदाईकडे जाण्याचा त्यांनी विचार केला आणि त्या दिवशी ते निघाले. त्यावेळी पुष्कळ पारिवाज्यकांच्या समुदायात सकुलदाई बसलेला होता. अस्तित्व व नास्तिकत्वाबाबत त्यांची जोरदार चर्चा चालली होती. दुरून भगवान येत असल्याचे सकुलदाईला दिसताच त्याने सर्वांना सूचना दिली. गप्प रहा, गडबड करू नका. शांतता प्रिय श्रमण गौतम येत आहेत. त्याचबरोबर ते सर्व गप्प झाले. इतक्यात भगवान आले. त्यांना सकुलदाई म्हणाला, या भगवान, आम्ही आपले हार्दिक स्वागत करतो.
दीर्घकालानंतर आज आपले आगमन होत आहे. भगवानांनी आसनस्थ व्हावे. भगवान आसनस्थ झाले. कसल्या विषयावर चर्चा चालली होती आणि काय निष्कर्ष निघाले याची त्यांनी चौकशी केली. त्यावर सकुलताई बोलला, जाऊ द्या, काही विशेष नाही, पुढे कधीतरी समजेलच ते. काही दिवसापूर्वी जेव्हा नाना मतांचे क्षमन ब्राह्मण संथागारामध्ये एकत्र जमले तेव्हा त्यांच्यात चर्चा चालली की अंगदेशातील मगध पौरजन किती भाग्यवान आहेत की जितके गणाचार्य आहेत तितके विख्यात श्रमण आहेत, जितके निरनिराळ्या मतांचे संस्थापक आहेत, जितके जनसमर्दाने आदरणीय मानले आहेत, हे सर्व राजगृहात वर्षावासासाठी आलेले आहेत. त्यामध्ये पूर्ण काश्यप आहे, मखलिन गोसाल आहे, अजित केशोबल आहे, संजय वेलट्टी पुत्र आहे, निगंठनाथ पुत्र आहे. सर्व प्रतिष्ठावंत आहेत आणि सर्व वर्षावासासाठी येथे आले आहेत. त्यात श्रमण गौतमसुद्धा आहेत, जे संघनायक आहेत, सुविख्यात धर्मगुरू आहेत, धर्मस्थापक आहेत, अनेक लोकांचे श्रद्धास्थान आहे. या अधिपतीपैकी, या सुव्याख्यात श्रमण ब्राह्मण आचार्यांपैकी असा कोण आहे की जो आपल्या शिष्यांना पूज्य आदरणीय व सन्मान वाटतो आणि ते आपल्या गुरुपाशी किती पूज्य बुद्धीने आणि आदराने राहत होते. काही म्हणाले, पूर्ण कश्यपांना कोणी आदर किंवा सन्मान दर्शवित नाही, त्यांचे शिष्य त्यांचा गौरव करत नाही, त्यांच्याजवळ राहताना त्यांना त्यांच्याबद्दल काही विशेष पूज्यभाव वाटत नाही. अशी वेळ एकदा आली होती जेव्हा पूर्ण काश्यप आपल्या शेकडो अनुयायांना उपदेश करत होते. तेव्हा मध्येच एक शिष्य बोलला, पूर्ण काश्यपांना काही विचारू नका, त्यांना या विषयात काही समजत नाही, मला विचारा, मी आपणास सर्व काही समजावून देऊ शकेन. तेव्हा पूर्ण काश्यप अश्रुपूर्ण नेत्रांनी व हात वर उचलून म्हणाले, आपण शांत राहा, गडबड करू नका. भाग दुसरा, बुद्धांची मानवता. क्रमांक 1, बुद्धांची करुणा, महाकारुणिकता. एकदा तथागत श्रावस्तीमध्ये राहिले होते. तेव्हा काही भिक्खूंनी त्यांच्याकडे येऊन तक्रार केली की त्यांच्या ध्यानधारणेत काही देवगण सतत उपद्रव देत असतात. या त्यांच्या अडचणी श्रवण करून तथागतांनी त्यांना खालीलप्रमाणे सूचना दिल्या. जो परमार्थ विषयात कुशल आहे, जो शांतीपदाची आकांक्षा करीत आहे, त्याने असे वागले पाहिजे. तो समर्थ, न्यायी, सुज्ञ तसेच मृदू आणि विनम्र असला पाहिजे. तो संतुष्ट असला पाहिजे. त्याच्या गरजा अधिक असू नयेत. त्याची कर्तव्ये कमी, त्याची जीवनवृत्ती साधी असावी. तो इंद्रिय निग्रही व विवेकी असला पाहिजे. उद्धट असता कामा नये. त्याला कुटुंब परिवाराची आसक्ती असू नये. सुज्ञजन नावे ठेवतील अशा क्षुल्लक गोष्टीचा नाद त्याने धरू नये. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कुशल हो, सर्वांचे हृदय निरामय होत अशी इच्छा त्याने धारण केली पाहिजे. कसेही प्राणीमात्र असोत, सबल किंवा दुर्बल, उच्च सुदृढ किंवा मध्यम, बुटके मोठे किंवा लहान, दृष्ट आणि अदृष्ट, दूरवर वास्तव्य करणारे किंवा निकटवासी, जात किंवा अजात, सर्व प्राणी मात्र सुखी होत. कुणी कुणास फसू नये. कोठेही असणाऱ्या कुणाचाही द्वेष करू नये किंवा रागाने व वाईट भावनेने कुणाचेच अनिष्ट चित्तू नये. आपले प्राण प्राणाला लावून माता आपला एकमेव आपत्याला जशी जपते तशीच त्याने सर्व प्राणीमात्रांबद्दल भावना बाळगली पाहिजे. त्याच्या असीम मित्रत्वाच्या भावना जगात सर्वत्र वर खाली आसमंतात अनिर्बंधपणे द्वेषविरहित प्रसूत झाल्या पाहिजेत. तो उभा असो वा बसलेला असो, जोपर्यंत तो जागा असेल तोपर्यंत त्याने असे जागरूक राहिले पाहिजे. हेच सर्वानुमते उच्च जीवन आहे. मोहात न पडणारा, सद्गुणी, ज्ञानी, इंद्रिय सुखाबाबत अनासक्त असा तो असल्यामुळे त्याच्या नशिबी पुन्हा कधी गर्भवास येत नाही. सारांश.
भगवान बुद्धांनी त्यांना उपदेश केला, आपला शत्रूवरही प्रेम करा. दुःखितांचे दुःखहरण दुःखाचा उपशमन करता. क्रमांक 1. विशाखेचे सांत्वन. विशाखा ही एक उपासिका होती. भिक्खूंना भिक्षा देणे हा तिचा प्रघात होता. एके दिवशी तिच्याबरोबर राहत असलेली तिची नात सुदत्ता आजारी पडली आणि तिचे निधन झाले. विशाखेचा शोक अनावर झाला. तिच्या अंत्यविधीनंतर विशाखा भगवान बुद्धापाशी गेली आणि साश्रू नयनांनी एका बाजूस जाऊन बसली. तथागतांनी विचारले, विशाखे, दुःखी, शोकमग्न आणि अश्रुसिंचन करीत तू अशी का बसलीस? याचे कारण काय? तिने आपल्या नातीच्या मृत्यूची वार्ता सांगितली व ती म्हणाली, ती अत्यंत आज्ञाधारक मुलगी होती. तिच्यासारखी दुसरी सापडणे कठीण. विशाखे, श्रावस्तीमध्ये एकूण किती मुली असतील? भगवान, लोक म्हणतात कित्येक कोटी आहेत. या सर्व तुझ्या नातीसारख्या असतील तर त्यांच्यावर तू प्रेम करणार नाहीस काय? भगवान, खात्रीने करीन. आणि दर दिवशी श्रावस्तीमध्ये किती मुलींचे निधन होत असेल? भगवान, पुष्कळ. मग कोणासाठी तरी शोक केल्या वाचून तुझा एक क्षणही सुना जाणार नाही. भगवान, खरे आहे. तर काय दिवस रात्र रडत तू तुझे जीवन कंटणार? भगवान, आपण ठीक सांगितले. तर मग आता शोक पुरे. क्रमांक 2. किसा गौतमीचे सांत्वन. किसा गौतमीचा विवाह श्रावस्तीच्या एका व्यापाऱ्याच्या पुत्राशी झाला होता. विवाहानंतर थोड्या कालाने तिला एक पुत्र झाला. तो चालता फिरता होतो न होतो तोच त्याला दंश होऊन तो मृत्यू पावला. आपला पुत्र मृत्यू पावला यावर तिचा विश्वासच बसेना, कारण पूर्वी तिने कधी मृत्यू पाहिलाच नव्हता. सर्पदंश जिथे झाला तिथे दिसत असलेला लहान लाल डाग हा पुत्राच्या मृत्यूचे कारण असेल असे तिला वाटले नाही. म्हणून आपल्या पुत्राचे कलेवर येऊन विचित्र मनस्थितीत ती घरोघर फिरत असताना पाहून लोकांना वाटले की तिला वेड लागले असावे. अखेरीस एका वृद्धास्थाने तिला सुचविले की ती श्रावस्तीत राहत असलेल्या श्रमण गौतमाकडे तिने जावे. म्हणून ती तथागताकडे आली आणि आपल्या मृतपुत्रासाठी काही औषध तिने मागितले. तथागतांनी तिची हकीकत आणि विलाप ऐकला. तथागतांनी तिला सांगितले, तू नगरात जा आणि ज्या घरी एकही मृत्यू झालेला नाही त्या घरातून थोडी मोहरी घेऊन ये. मी तुझा पुत्र जिवंत करन. तिला वाटले की फार सोपी गोष्ट आहे आणि म्हणून मुलाचे कलेवर घेऊन ती नगरात गेली. पण लवकरच तिचा भ्रम दूर झाला, कारण जिथे जिथे ती गेली त्या घरी कुणाचा ना कुणाचा तरी मृत्यू झालेला होता. एका गृहस्थाने तिला सांगितले, जे जिवंत आहे ते थोडे आणि जे निधन पावले ते अधिक आहेत. ती तथागतांकडे निराश होऊन रिकाम्या हाताने परत आली. तेव्हा तथागतांनी तिला विचारले की मृत्यू हा सर्वांच्या नशिबी असतोच, हे तुला समजले की नाही? तिच्याच बाबतीत ही दुर्दैवी घटना घडली म्हणून तिने शोक का करावा? तिने मग आपल्या पुत्राचे अंत्यविधी केली. ते करताना ती म्हणाली, सर्व नश्वर आहे, हा सृष्टीचा नियम आहे.